महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैभवांपैकी पगडी ही एक ओळख असून महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैभवात भर टाकण्याचं काम या वेगवेगळ्या पगड्यांनी केले। त्याचप्रमाणे दरवेळी मोदींच्या पुणे दौऱ्यातील पगडी चर्चेचा विषय ठरते। पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी हटके पगडी तयार केली। वारकरी संप्रदाय 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना साथ घालण्याचा प्रयत्न या पगडी मार्फत करण्यात येतो। तर संत तुकाराम पगडी नेमकी कशी तयार होते, तिचं वैशिष्ट्य काय आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गिरीश मुरुडकर झेंडेवाले गेल्या 3 पिढ्यांपासून म्हणजे 1940 पासून आम्ही या व्यवसायात आहोत। आता सध्या म्हणजे नुकतीच जी माननीय पंतप्रधानांसाठी पगडी तयार केली त्याला म्हणतात संत तुकाराम पगडी। त्या पगडीचं वैशिष्ट्य असं की ती आपण रेशमी कापडापासून बनवलेली आहे। त्याला जरीचा पदर आहे। त्याची सजावट जी आहे ती वारकरी संप्रदायात ज्याला महत्व आहे अशा तुळशीच्या माळांनी केलेली आहे। त्याला गंधाची अशी व्यवस्था आहे की पगडी ज्याला कोणाला घातली जाते त्याच्या कपाळावर ऑटोमॅटिक तो बाय डिफॉल्ट गंध येतो आणि अत्यंत इझिली काढती घालती अशी ती पगडी, लाईट वेट। कारण घालणाऱ्या व्यक्ती या VVIP असतात, जसं पंतप्रधान मोदी, तर त्यांना ते कम्फर्ट झोन मध्ये असावं ना। आमच्याकडे त्यांचं माप आहे म्हणजे त्यांना ते कम्फर्टेबल व्यवस्थित बसेल। बऱ्याच नेत्यांची, बहुतेक सगळ्या नेत्यांची माप आहेत आमच्याकडं आणि त्या पद्धतीनेच त्या पगड्या किंवा फेटे आम्ही बनवून देतो। साधारण कॉमनली एक पगडी 2 ते 3 दिवसात तयार होते, पण डिझायनर पगड्या ज्या असतात त्या बनायला साधारण एखादा आठवडा लागतो। कारण त्याच्यावर आपण विविध प्रयोग करतो। आम्ही 3 ते 4 मॉडेल बनवतो, मग ती प्रत्यक्ष डमीच्या डोक्यावर घालून म्हणजे कशी दिसते ते पाहिलं जातं आणि त्याच्यातनं मग जे ओके वाटतं आम्हाला, आमच्याकडे R&D डिपार्टमेंट आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग फॉर कल्चरल अँड ट्रेडिशनल थिंग्स ऑफ इंडिया। आपल्या जेवढी काही सांस्कृतिक धरोहर आहे, पारंपरिक गोष्टी आहेत, त्या नव्या पिढीला जेव्हा आपण हँडओव्हर करणार आहोत, त्यांना वापरायला सांगणार आहोत, तर त्यांना ते आवडलं पाहिजे, युजर फ्रेंडली पाहिजे, त्याच्यात सुंदर आकर्षकपणा पाहिजे आणि त्याच्यात कुठेही असं मिक्स होता कामा नाही की काहीतरी वेगळंच ऍड केलंय। आपल्याकडे त्याच्यासाठी R&D डिपार्टमेंट आहे। आपल्याकडे जवळजवळ 100-200 प्रकारच्या पगडी बनतात। त्याचं वैशिष्ट्य असं की आपल्या देशात पगडीचा उगमच अशासाठी झालाय की डोक्याला ऊन, वारा, पाऊस आणि हल्ला यापासून संरक्षण। आपल्याकडे 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती होत्या, त्यांचे उद्योग साहजिकच वेगळे वेगळे होते। त्यामुळे त्यांना डोकं वाचवण्यासाठी उन्हापासून असो, हल्ल्यापासून असो, किंवा काही क्षत्रिय होते त्यांना वार वाचवण्यासाठी जे डोक्याला संरक्षण म्हणून, म्हणजे थोडक्यात आत्ताच्या भाषेत ते हेल्मेट होतं किंवा कॅप होती, तर त्या गरजांनुसार त्याच्यात प्रकार पडले। उदाहरणार्थ धनगरी फेटा किंवा मुंडास आपण म्हणूया, किंवा शाही फेटा, किंवा सणा समारंभाला आपण फेटा घालतो तो, किंवा पुणेरी पगडी। पुणेरी पगडीचा उगमच चक्री पगडीतनं झालाय। पगडी बघितली ज्याला आपण आता बाजीराव पगडी म्हणून किंवा पेशवाई पगडी म्हणून ओळखतो, ती चक्री पगडी अशी होती की त्यांनी डोक्याला होणारा वार वाचेल, प्लस हॅट सारखं त्याला पुढं तिन्ही बाजूनी ऊन डोळ्यावर येणार नाही। तर अशा बारकाव्यातून या पगड्या डेव्हलप झाल्या आणि त्या समाजाने त्या वापरल्या। आज मात्र आपण सगळे एक झालो आहोत, त्यामुळं सणा समारंभात, कार्यक्रमात किंवा वाढदिवसाला किंवा लग्नात किंवा सत्कार करण्यासाठी या पगड्या बदलून बदलून वापरल्या जातात। एक पगडी तयार करायला साधारण 500 रुपयापासून, 1000 रुपयापासून ते 7-8 हजारापर्यंत, काय मटेरियल आणि कुठले कारागीर किती तास त्यावर काम करणार यानुसार तो खर्च व्हेरी होतो। अगदी खरं तुम्ही सांगितलं, कारण जसं आपल्याकडे R&D डिपार्टमेंट आहे तिथं आजपर्यंत ज्या तुकाराम पगड्या मिळत होत्या तर तुम्हाला यापूर्वी का बरं दिसलं नाही? तुकाराम महाराज इतक्या वर्षापासून आहेत, त्यांच्या विचारांचं गारुड आपल्या सगळ्या महाराष्ट्रावर आज आहे, कालही होतं आणि त्यापूर्वीही होतं। परंतु ती पगडी जी बनवली जायची ती पुष्ट्यावर बनवली जायची, ती गॅदरिंग मध्ये लहान मुलांसाठी वापरली जायची। पण खरी तुकाराम महाराज पगडी स्वतः कशी बांधायचे, ती कुठल्या मटेरियलची असायची, त्याचा आकार कसा असायचा, यावर आमच्या वर्कशॉपमध्ये काम झालं। आणि जेव्हा तशी ओरिजिनल पगडी त्याच बांधणीची आणि प्लस ती गंधासह आपण द्यायला लागलो,
तेव्हा लोकांनी ती खूप अप्रिशिएट केली. आपण जर बघितलं तर अनेक सेलिब्रिटी, देशी विदेशी पाहुणे, राजकीय व्यक्ती यांना मुरुडकर झेंडेवाले यांनी बनवलेल्या फेट्यांचं आकर्षण आहे. तसंच 1940 पासून ते गेली 3 पिढ्या झालं ते हा व्यवसाय करत आहेत. तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पगडी तयार करण्याचं काम देखील ते करतायत. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.